वापरली आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र वस्तू वापरतो आणि माणसं जपतो. त्याने त्याच्या दृष्टिकोनातून सुवर्णाक्षराने इतिहास लिहिला. त्याने प्रत्येक एक गोष्ट सांगितली, आपल्याला मनात ठासून धरते. आणि असाच एक तुम्हाला प्रसंग मला सांगावंसं वाटतोय. एकदा कर्नाटकाच्या दौऱ्यावरून शिवराय महाराष्ट्रात परत येत होते. तेव्हा तिथे बेलवाडी नावाचे गाव होते. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा नावाची ठेवीदार तिथे राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता नागड घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडे सैन्य गोळा केले आणि ते मल्लम्मा चाल करून गेले. परंतु मल्लम्मा जितीची चिकाटीची चाल होती, त्याने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका स्त्रीच्या हातातून मावळ्यांचा पराभव शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केले आणि ते मल्लम्मा चाल करून गेले. पण आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला होता. दादाजींनी ठरवले की मल्लम्माला कैद करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचे. जर त्याला कैद करण्याच्या पूर्वी ते आपल्या तांड्या बाळाला घेऊन येते. जेव्हा तिला कैद केले, जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांना उभे केले, तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हा राजा मला शिक्षा देईल, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकेल असे तिला वाटले. म्हणून ती राजासमोर नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा राजा मी तुमचे गुन्हेगार आहे राजा, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या राजा, पण याच्यात माझ्या छोट्या बाळाचा काही दोष नाही राजा, काही दोष नाही. हे ऐकून राजाने स्मितहस्त केलं. चिटणीसला इशारा केला. चिटणीस आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लम्माच्या मुलाला उचलले आणि चमच्याला त्याला दूध पाजले आणि म्हणाले, हा जो आमचा मांडीवर दिसतो ना, तो आमचा भाचा आहे. आम्ही तुमचे भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य मडकावून घेतो? अहो दादाजी, राज्य घ्यायचा नसतो तर राज्य द्यायचा असतो. आणि त्या काळातही माझ्या शिवरायांनी तिला राज्य परत केलेच, त्याहूनही तिला बांगडी चोडी देऊन तिच्या घरी सुखरूपपणे तिला पोहोच केलं. म्हणून तर मला असं वाटते, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच नाही केलं, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच नाही केलं. म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांना झुकावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर केला. म्हणून जे कोणी या स्त्रीमाचं ऐकत आहे तिला मला एवढंच सांगायचं वाटते, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण ह्या तुझ्या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण ह्या तुझ्या नजरेची धार आहे. महाराजाची वागी तू भवानीचा वार आहे. महाराजाची वागी तू भवानीचा वार आहे. भगवेची रक्षणी तू स्वराजाचे मेघ आहे. भगवेची रक्षणी तू स्वराजाचे मेघ आहे. डुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. आता अनेक वर्ष झाली. इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तर त्यांनी काही प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचा प्रतिमा सर ताजमहल बघायचे का सोन्याचा प्रतिमा सर गोल्डन टेम्पल बघायचे? तो इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचा प्रेमाचा प्रतिमा सर ताजमहल नको आणि मला तुमचा सोन्याचा प्रतिमा सर गोल्डन टेम्पल नको. म्हणजे ज्या राजाचा इतिहास घडतो ना, त्या राजाचा मला रायगड बघायचा आहे आणि सर्व त्याला रायगड बघितले गेले. म्हणून तर मला असं वाटते, जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात आणि कोणी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही कोठून आलात, अभिमानाने सांगा, ज्याला मरणाला लाजून आलेले मरणाला जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून, अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आले. म्हणून तर मला असं वाटते, ज्या माते जन्मले तर मातीचा रंग सावळा आहे. ज्या माते जन्मले तर मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शुभांचा मावळा आहे, मी शुभांचा मावळा आहे. जाता जाता एवढेच मला असं वाटते, देवाकडे फूल मागितलं तर त्याने की बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर त्याने राजवाडाच दिला. देवा